विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची परीक्षा जेव्हा 2 वेळा होणार आहे ना, तेव्हा एक गोष्ट समजून घ्या की कट ऑफ वाढणार आहे. जेव्हा सीईटीची एक्झाम एकदाच होत होती ना, तेव्हा 100% ठराविक मुलं होती, बरोबर. आता 2 वेळा एक्झाम होणार, याचा अर्थ टॉपर्स 2 वेळा मिळणार आहे आणि याचा अर्थ टॉपच्या कॉलेजमध्ये कट ऑफ वाढणार. मग ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास खूप करावा लागणार आहे. अरे तोटा नाहीये, हा फायदाच आहे. पण त्याचबरोबर परीक्षा 2 वेळा असल्यामुळं तुम्हाला काय करावं लागणार आहे की आत्तापासून बोर्ड आणि सीईटी व्यवस्थित मॅनेज करा. की बोर्डच्या एक्झाम नंतर लगेच सीईटी होणार आहे. अरे पण कसं मॅनेज करू मी, समजत नाहीये, सांगतो. टेक्स्टबुक मधली कन्सेप्ट झाल्या लगेच सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचे, ओके. आणि ते झालं की एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम, बर युनिट कन्व्हर्जन, त्याच्यानंतर फॉर्म्युले, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांसाठी म्हणूया आपण तुम्ही युट्यूबचीच मदत घ्या. मी एकटा नाहीये युट्यूबवर, मी तुम्हाला सांगतो मॅथ्ससाठी इतके चांगले चॅनल आहेत, केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी. तुम्ही या युट्यूबवर, भलेही तुमचे ऑफलाईन क्लासेस असतील पण युट्यूबवर खजिना आहे. मी तुम्हाला सांगू का, आपल्या चॅनलवर 3000पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. मी प्रत्येक कन्सेप्ट त्यात क्लिअर केलेली आहे. तुम्हाला फक्त घाबरायचं नाहीये, ओके. मग आता तुमच्या लक्षात आलं, कट ऑफ जरी वाढला असला तरी आपले प्रयत्न पण वाढणार आहेत. त्यामुळे आपल्याला टॉपचं कॉलेज मिळणारच आहे. आलं लक्षात? ऑल द बेस्ट.